नगर न्यूज 24 प्रतिबिंब जनमानसांचे। तपोवन रस्त्यावर बिगारी काम करणाऱ्या परप्रांतीय युवकाचा खून। बिगारी काम करणाऱ्या परप्रांतीय युवकाच्या पोटात चाकूने वार करून त्याचा खून केल्याची घटना तपोवन रस्त्यावरील ढवण वस्तीवर मंगळवारी रात्री 9:30च्या सुमारास घडली। अमन हरिश्चंद्र सतनामी, वय वर्ष 21, मूळ राहणार छत्तीसगड, हल्ली राहणार सद्गुरू टॉवर, सुनील ढवण यांच्या वीटभट्टीजवळ तपोवन रस्ता असे मयत युवकाचे नाव आहे। शिवीगाळ करू नको असे म्हणाल्याच्या रागातून ही घटना घडली। या प्रकरणी खुनी परप्रांतीय युवक मनीष उर्फ पुकू तिरीत निषाद, मूळ राहणार छत्तीसगड, हल्ली राहणार तपोवन रस्ता याच्या विरुद्ध तोपखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे। हेमंत रमेश भरद्वाज, वय वर्ष 24, मूळ राहणार छत्तीसगड, हल्ली राहणार तपोवन रस्ता यांनी फिर्याद दिली आहे। फिर्यादी हे कुटुंबासह सुनील ढवण यांच्या वीटभट्टीजवळ राहतात। त्यांच्या शेजारील खोलीत त्यांच्या आत्याचा मुलगा अमन हरिश्चंद्र सतनामी, तसेच दुसऱ्या खोलीत रामजी बलवंत निषाद आणि त्यांचा नातू मनीष उर्फ पुकू तीर्ती निषाद हे राहतात। ते सर्वजण बिगारी काम करतात। सोमवारी रात्री 9:30च्या सुमारास फिर्यादी व त्यांच्या घरातील सर्वजण जेवण करून घराबाहेर बसलेले होते। त्यावेळी शेजारी राहणारा मनीष निषाद मोठमोठ्याने शिवीगाळ करत होता। त्यामुळे फिर्यादीच्या आत्याचा मुलगा अमन हा मनीषला म्हणाला, तू मोठ्याने शिवीगाळ करू नकोस, आमच्या घरात महिला आहेत। तेव्हा त्याने अमन यांना देखील शिवीगाळ केली व घरात जाऊन चाकू आणला व तो अमन यांच्या पोटात मारून त्यांना जखमी केले। सदरची घटना घडल्यानंतर मनीष हा जवळच असलेल्या ऊसातून पळून गेला। जखमी अमन यांना फिर्यादी व त्यांच्या नातेवाईकांनी सावेडीतील खाजगी रुग्णालयात दाखल केले। तेथे डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार सुरू केले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे। प्रतिनिधी निलेश आगरकर, नगर न्यूज 24, अहमदनगर। नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।